स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांच्या खांद्यावर उभे राहून शिवरायांनी स्वराज्य स्थापले. आज 23 जानेवारी, ज्या महापुरुषाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दिले आणि ते स्वप्न पूर्ण करणारा राजाही दिला, त्या शहाजीराजे भोसले यांना विनम्र अभिवादन. शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की शिवराय हे शहाजीराजांच्या कर्तृत्वाचा खांद्यावर उभे आहेत. शहाजीराजांनी दक्षिणेत जे कार्य केले त्याचा उपयोग शिवरायांना दक्षिण दिग्विजय मोहिमेत झालाच, पण पुढे छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या आश्रयाला जातानाही याच पायाचा उपयोग झाला. होदिगिरे, त्या दुर्दैवी अपघाताची साक्ष. कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदिगिरे हे गाव आजही या महान राजाच्या स्मृतीने पावन झालेले आहे. जानेवारी 1664चा काळ. शहाजीराजे बिदनूरच्या बंदोबस्त करून चन्नगिरीजवळ तळावर होते. रयतेच्या तक्रारीवरून ते शिकारीसाठी गेले. शिकारीचा पाठलाग करताना घोड्याचा पाय अडकला आणि महाराज वेगाने जमिनीवर फेकले गेले. घोडा त्यांना काही अंतर फरफटत घेऊन गेला आणि या भीषण अपघातात 23 जानेवारी 1664 रोजी या महान योद्ध्याचा अंत झाला. ज्या ठिकाणी घोड्याचा पाय अडकला ते ठिकाण आजही लायदा होला म्हणून ओळखले जाते. शहाजीराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे यांनी तिथे समाधी बांधली. पुढे छत्रपती शिवरायांनी आपल्या वडिलांच्या या समाधीवर भव्य छत्री उभारली. नंतरच्या काळात थोरले शाहू महाराजांनी या समाधीच्या व्यवस्थेसाठी जमिनीची तरतूद केली आणि शिखर शिंगणापूर येथे शहाजीराजे, शिवराय आणि संभाजीराजे या तिघांची प्रतिकात्मक एकत्रित समाधी बांधली, जेणेकरून स्वराज्याचा हा मूळ स्तंभ कायम पूजला जावा. शहाजीराजांनी आपले निवृत्त जीवन एका स्वतंत्र राजाप्रमाणे व्यतीत केले. आदिलशाही मनसब व्यंकोजीराजांच्या नावे करून त्यांनी स्वतःला शिकारीत आणि राजकारणात गुंतवले. त्यांच्या ठायी असलेला स्वाभिमान इतका मोठा होता की त्यांनी कधीही कोणासमोर मान झुकवली नाही. शहाजीराजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न 1674 मध्ये शिवरायांनी छत्रपती होऊन पूर्ण केले आणि राजमाता जिजाऊ या स्वप्नपूर्तीच्या साक्षीदार झाल्या. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने दक्षिणेचे राजकारण दिपवून टाकले, अशा या राजकारणी, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी राजाला मानाचा मुजरा.